आळेफाटा येथे या तालुक्याचे लोकनेते आणि माजी आमदार शरददादा सोनवणे या तालुक्यामध्ये गेले अनेक दिवस सर्व पक्षाची सगळीच नेते मंडळी प्रयत्न करतायत। लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे बिबट्यांच्यामुळं। शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, मजुरांना काम करता येत नाही, लेकरं बाळं रस्त्यावर शाळा कॉलेजमध्ये जातात, त्यांची देखील चिंता लोकांना लागलेली आहे। ती मुलं सुखरूप घरी परत येतील की नाही। हा बिबट्या जो आहे याचा प्रादुर्भाव एवढं वाढण्याचं कारण असं आहे की हा मांजर वर्गातली ही जात आहे, ही मांजराची अवलाद आहे, ही काही वाघाची अवलाद नाही। आणि हे मांजर असल्यामुळे याला खूप पिलं होतात, त्या प्रजातीतला असल्यामुळे त्याला खूप पिलं होतात, त्याची संख्या खूप वाढते। खरं म्हणजे माणसांच्या पेक्षा ही संख्या जास्त वाढेल की काय अशी सुद्धा शंका आमच्या सरकारनं येते। कारण गेल्या 20 वर्षापूर्वी ज्यावेळी पट्टेरी वाघाचा या ठिकाणी प्रादुर्भाव होता त्यावेळी शेतकऱ्यांना वाघाचा काही फार मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नाही। परंतु ज्या काळात बिबट्या निर्माण झाला आणि बिबट्या कुठून आला हे मला सांगता देखील येणार नाही इथे राहताना, आणि तो आल्यानंतर कुणी वन खात्याने आणून सोडला, त्याची प्रजाती एवढी वाढली आणि त्याच्यामुळं आज लोकांचं जीवनमान या तालुक्यात राहायचं की नाही, शेती करायची की नाही, मुलं बाळं शाळेत न्यायची की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यामध्ये शासनामध्ये वेळोवेळी लोकप्रतिनिधी असतील, सगळे या ठिकाणी सगळ्या पक्षाची पुढारी मंडळी असतील, प्रसंग आला कोणावर की एकत्र येतात, त्रागा करतात, शेतकरी हव्यास करतात, शेतकरी चिडतात, भावनाप्रधान होतात। परंतु याच्यावर सरकार काय एक सातत्याने लक्ष देत नाही आणि सरकार काय याच्यामध्ये ठोस उपाययोजना अशी काही करताना दिसत नाही। सातत्याने पिंजरे लावले जातात, ते पिंजरे लावले की तो बिबट्या 5-10 किलोमीटरच्या अंतरावर कुठेतरी सोडला जातो। मला तर सध्या अशी माहिती मिळालेली आहे आमदार साहेब की 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये सोडलेला बिबट्या सुद्धा परत येतो। 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये सोडलेला बिबट्या सुद्धा आज परत येतोय, तो त्याचं ठिकाण गाठतोय। त्यामुळं वन खातं हे जे काम करतंय हे काम लोकांच्या फसवणुकीचं आहे। शासन स्वतःला फसवणूक करते, स्वतःचे पैसे वाया घालवते, लोकांचं आयुष्यही धोक्यात येते आणि याच्यावर काहीही इलाज आतापर्यंत केला गेलेला नाही। माझी अशी भावना आहे या निमित्ताने। शरददादा जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, शिवाजीराव आढळराव आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती आहेत। या तालुक्याचे आमदार जे आहेत त्यांचा देखील अजितदादांशी मोठा घरोबा आहे आणि सरकारमध्ये आपला घरोबा असताना, सरकार आपला असताना या मंडळीने लक्ष दिलं पाहिजे। माझी अशी मागणी राहील या निमित्ताने, कुणी अधिकारी सस्पेंड करण्यापेक्षा, त्याचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यापेक्षा शरदराव वन खात्याचे जे मंत्री आहेत त्या वन खात्यावरच सगळे मनुष्य सदोष गुन्हे दाखल करावेत मनुष्यवधाचे आणि त्यांचीच इन्क्वायरी व्हावी, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, हा शिवनेरीचा परिसर, शिवछत्रपतीचा परिसर, या ठिकाणी लोक घाबरून जर मरत असतील, या ठिकाणी अशा प्रकारचं संकट आलेलं असताना सरकार जर लक्ष देत नसेल तर हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू, मध्यवर्ती महाराष्ट्राचा भाग आहे। या भागामध्ये जर अशी परिस्थिती आहे तर गोरगरिबाला कसा न्याय मिळेल, अशा प्रकारची भावना समाजामध्ये निर्माण झालेली आहे। हे आंदोलन केलं जात आहे हे शरद सोनवणे यांच्या घरावर बिबटे येतात म्हणून केलेलं नाही, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान धोक्यात आलेलं आहे, धनगर समाजाचं जीवनमान धोक्यात आलेलं आहे म्हणून हे आंदोलन केलेलं आहे। आणि लोकांच्या मध्ये आंदोलनाकडे पाहण्याची भूमिका जी आहे ती देखील जागृत असली पाहिजे। सगळ्या लोकांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे। माझं सगळ्या या परिसरातील लोकांना आवाहन आहे की आम्ही सगळे राज्यकर्ते मंडळी जे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, कुठले असतील, सामाजिक संकट जे असते, सामाजिक संकटासाठी सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे, सरकारच्या विरोधात लढलं पाहिजे। या ठिकाणी अधिवेशन 10 तारखेला सुरू होत आहे, त्याची देखील वाट पाहण्याची गरज नाही। कोण अधिवेशनामध्ये काय सांगतं, काय करतं, याच्यापेक्षा मुख्यमंत्री आणि सरकारला माझी विनंती राहील की सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन या तालुक्यामध्ये शिवनेरीवर केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी, त्या बैठकीमध्ये ठोस असा निर्णय घ्यावा। आणि आमची प्रामुख्याने मागणी ही राहील
की संगमनेर पासून हा जो परिसर आहे, देण्याद्रीच्या काठचा हा सह्याद्रीचा काठ जो आहे, या ठिकाणी बिबट्यांचा मोठा वावर निर्माण झालेला आहे. हा परिसर बिबट्यामुक्त करावा. या परिसरामध्ये तात्पुरत्या उपाययोजना करू नये, कारण कायमस्वरूपी हा बिबट्यामुक्त करावा. आणि या ठिकाणी आज शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, म्हणून 3 फेज लाईट द्यावी. या इथला अधिकारी वर्ग जो आहे तो देखील वन खात्याच्या अंडर काम करतोय. वन खात्याने या ठिकाणी बैठक लावावी मुख्यमंत्र्यांनी, आणि त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, सांगोपांग अभ्यास करावा. आम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी जे असतील, आम्हाला सहभागी करून घ्यावं आणि हा प्रश्न सोडवून महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण करावा की हे सरकार संवेदनशील आहे, हे सरकार गरिबांच्या पाठीशी आहे, हे सरकार जनतेच्या पाठीशी आहे आणि हे सरकार जनतेच्या झालेल्या दुःखाची दखल घेऊ शकते. हे आपल्याला सिद्ध करण्याची अत्यंत चांगली संधी सरकारला आहे. या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी 5 बळी तर गेलेले आहेत, परंतु जनावरं किती गेलेत? जनावरं हे पशुधन, ही शेतकऱ्याची संपत्ती आहे. शेतीचा धंदा अडचणीत आलेला आहे, या शेतीचे मजुरांचा धंदा अडचणीत आलेला आहे आणि यावेळी हजारो पशुधन जे आहे ते वाया गेलेलं आहे. माणसाचा देखील मृत्यू झालेला आहे आणि हल्ले होत आहेत. दररोज सकाळी उठलं की या तालुक्यामध्ये पहिली बातमी शरदराव काय येत असेल तर बिबट्या कुठे दिसला आणि पिंजरा कुठे लावला आणि बिबट्याने हल्ला कुठे केला, एवढ्याच बातम्या या परिसरामध्ये येतात आणि अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झाले. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती राहील की शासनाने या आंदोलनाची ताबडतोब दखल घ्यावी, गांभीर्याने दखल घ्यावी. या आंदोलनाकडे बघ्याची भूमिका घेतली तर सरकार या ठिकाणी बसेल. सरकारच्या विरुद्ध आम्हाला काम करावं लागेल वेळी प्रसंगी आणि सरकारला धारेवर आणावं लागेल. अशा प्रकारची अवस्था निर्माण सरकारने होऊ देऊ नये. सरकारने ताबडतोब हा प्रश्न सोडवण्यासाठी या छत्रपतीच्या पायथ्याशी त्या ठिकाणी सभा घ्यावी आणि एक छत्रपतीने जसं जनतेचं संरक्षण केलं होतं, हे सरकार देखील छत्रपतीला मानणारं असेल तर छत्रपतीच्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे देखील संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन शिवनेरीवर आले होते. या शिवनेरीचा सन्मान करण्याचं काम इतिहास काळापासून सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. मी या सरकारला देखील विनंती करतो की आपण राज्यकर्ते आहात, आपण काही हुकुमशहा नाही, आपण जनतेचे राज्यकर्ते आहात. जनतेसाठी आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि जनतेच्या प्रती आपल्या भावना योग्य त्या प्रकारे असल्या पाहिजेत. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी देखील या प्रश्नामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारमध्ये हा प्रश्न मांडला तरी राज्य सरकारने दखल घेतली नाही. या राज्य सरकारचे अधिकारी काय काम करतात हे कोणाला कळत नाही. त्या अधिकाऱ्यांच्याबद्दल इतकं मत वाईट झालेलं आहे लोकांचं की ते त्यांना डोळ्यासमोर देखील पाहू शकत नाही. इतकं शासन असंवेदनाशील आहे आणि त्यामुळं नाईलाजाने हे आंदोलन करावं लागलेलं आहे. त्या आंदोलनाचं गांभीर्याने दखल घ्यावी. या आंदोलनासाठी हा जो भाग आहे, नाशिकपासून हा जो डोंगराची रांग आहे पुण्यापर्यंत, हा सगळा भाग पेटून उठेल आणि सगळा भाग या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल. अशा प्रकारची स्थिती आहे. आपण योग्य तो न्याय द्यावा अशा प्रकारची या निमित्ताने नम्रतेची विनंती आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी शरद दादाला आंदोलन सोडण्यास अशा ठोस आश्वासन देऊन ठोस उपाययोजना करून हे आंदोलन ताबडतोब सोडवावं. त्याच्यामध्ये त्यांचा अंत पाहू नये अशा प्रकारची देखील शासनाला माझी विनंती या निमित्ताने राहील. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.